गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. यंदा 27 ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरुवात ही झालेली आहे. ती 6 सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे. हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते. हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णूच्या अनंत रूपाची पूजा करतात. अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही. असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता, पालनकर्ता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात. अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात. म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख, शांती आणि समृद्धी मागतात. या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात. अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो, त्याला 14 गाठी मारलेल्या असतात. पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात. असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात. अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही. ज्या लोकांच्या घरी 10 दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत, ज्यात सुकर्मा आणि रवी योग यांचा समावेश आहे. यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होत आहे. या योगांमध्ये श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं. अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो. स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते. पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी 6:02 पासून 1:41 असणार आहे. या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं. धार्मिकदृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात. आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही काही नाही केलं तरीही चालेल, पण प्रत्येकाने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी करा. हिरव्या मुगाचा अत्यंत प्रभावी उपाय. हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं वाईट संकट तर येणारच नाही, पण त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे. तर हा हिरव्या मुगांचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं. अंथरुणामध्येच आपल्याला श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची. आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे. यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धी ही होत असते. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे. जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची. नसतील तर आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची. त्यांना तामणामध्ये घ्यायचे. त्यांच्यावर आपल्याला 11 पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात. प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गण गणपतये नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं. असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही. त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे. त्यांना हळद कुंकू, अक्षदा, धूप, दीप, अगरबत्ती दाखवून घ्यायचे. जास्वंदाचे फूल अर्पण करायचे. 21 दुर्वांची जुडी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे. त्यांना गोडाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचा. तुम्ही गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करू शकतात की अगदी मोदकाचा नैवेद्य सुद्धा अर्पण करू शकता.
त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या अनंत रूपाची पूजा केली जाते। जर तुमच्याकडे श्रीहरी विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या। तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे। पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे। त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे, चंदन लावून घ्यायचं आहे, पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे। तसेच माता लक्ष्मीच्या पूजनाला सुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं। माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची। माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत। अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची। तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जून पूजाही करायची, कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे। धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळत चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे। हा उपाय आपल्याला संध्याकाळी 6 वाजल्यापासून रात्री 12 वाजेपर्यंत करता येणार आहे। हा उपाय सुरू करायच्या अगोदर आपल्याला सर्वप्रथम देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केलं तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलताही प्राप्त होत असते। विधिवत देवपूजाही करून घ्यायची। गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा लावून घ्यायचे आहे, त्याचबरोबर स्वतःला सुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे। आता जर तुमच्या घरात गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तिथे बसून तुम्ही हा उपाय करू शकतात, की अगदी तुम्ही देवघरामध्ये बसून हा उपाय केला तरीही चालणार आहे। हा उपाय करण्याकरता आपल्याला 108 हिरव्या मुगाचे दाणे जे आहेत ते घ्यायचे। जे हिरव्या मुगाचे आपण दाणे घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे, ते अखंड असावे, कुठेही तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे। त्याचबरोबर आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडासुद्धा घ्यायचा आहे। आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक हिरव्या रंगाचा कपडा आणि 108 हिरवे मूग लागणार। आता 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांकरता वेगवेगळे 108 हिरवे मूग घ्यायचे। त्याचबरोबर 2 वेगवेगळे हिरव्या रंगाचे कपडे हे घ्यायचे। त्याचबरोबर जर तुमची मुलं नोकरी व्यवसाय किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी शिकायला किंवा राहत असतील तर हा उपाय कसा करायचा ते सुद्धा पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे। तर आता आपल्याला काय करायचं आहे, देवघरामध्ये जो हिरव्या रंगाचा आपण कपडा घेतलेला आहे तो गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे। 108 हिरवे मूग घेऊन आपल्याला बसायचं आहे। त्या 108 हिरव्या मुगामधला पहिला मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरवा मूग जो आहे तो त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचा आहे। पुन्हा आपल्याला एक हिरवा मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे। ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा आहे। आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरवा मूग जो आहे तो आपल्याला त्या हिरव्या रंगाच्या कपड्यावर अर्पण करायचा। अशा रीतीने आपल्याला 108 वेळा हिरवे मूग आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे। 108 वेळा आपल्याला ओम गण गणपतये नमः या मंत्राचा जप करायचा। 108 वेळा आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलून आपल्याला तो हिरव्या रंगाच्या कपड्यावर हे दाणे जे आहेत ते अर्पण करून घ्यायचे। आता या 108 हिरव्या मुगाच्या दाण्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांसमोरच काही वेळाकरता ठेवायची आहे। त्यानंतर आपल्याला हात जोडून मनोभावे गणपती बाप्पांना प्रार्थना करायची। आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे संकट आहेत, विघ्न आहे, दोष आहे, दारिद्र्य आहे ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची। किंवा तुमच्या मुलांची एखादी इच्छा असेल जी काही केल्याने पूर्ण होत नसेल तर ती इच्छापूर्ती होण्याकरता आपल्याला गणपती बाप्पांना मनोभावे प्रार्थनाही करून घ्यायची आहे। आता तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एक पोटली ही तयार करून घ्यायची। तुम्हाला 2 मुलं असतील तर तुम्हाला 2 मुलांकरता वेगवेगळ्या ह्या पोटल्या ज्या आहेत त्या तयार करून घ्यायच्यात। आता तुमची मुलं नोकरी किंवा शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतील तर हा उपाय कसा करायचा, याच पद्धतीने आपल्याला 108 हिरव्या मुगाची जी पोटली आहे ती तयार करून घ्यायची आहे। आणि त्यानंतर तुमच्या मुलांची एखादी वस्तू असेल, म्हणजे त्यांचा फोटो असेल किंवा वस्तू असेल त्याच्यासमोर आपल्याला संपूर्ण रात्रभर ही पोटली तशीच ठेवायची। आता तुमची मुलं तुमच्या घरीच राहतात तर काय करायचं आहे, ही पोटली गणपती बाप्पांसमोर जी आपण ठेवलेली तिकडनं उचलायची आणि रात्री आपली मुलं झोपायला जायच्या अगोदर त्यांच्या उशाखाली आपल्याला पोटली नेऊन ठेवायची। एक मुलगा असेल तर एक मुलाच्या उशाखाली ठेवायची, 2 मुलं असतील तर 2 मुलांकरता वेगवेगळी पोटली ही त्यांच्या उशाखाली ठेवायची। संपूर्ण रात्रभर ही पोटली आपल्याला तिथेच ठेवायची। दुसऱ्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान करायचं आहे, देवपूजा करून झाल्यानंतर आपल्याला ही पोटली आपल्या मुलांच्या उशाखाली किंवा आपल्या मुलांच्या वस्तूंसमोर आपण जी पोटली ठेवली असेल ती उचलायची आणि घेऊन जायचं आपल्या घराजवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये। मंदिरामध्ये गेल्यावर सर्वप्रथम तिथे आपल्याला दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। गणपती बाप्पांना हळद कुंकू अक्षदा धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आणि त्यानंतर
आपल्याला ही पोटली जी आहे ती आपल्या मुलांच्या मनातली इच्छा बोलून गणपती बाप्पांना अर्पण करायची. तर तुमची मुलं तुमच्या जवळ राहत असेल तर आवर्जून जाताना मुलांना सुद्धा घेऊन जाणे त्यांच्या हातातनं ही पोटली जी आहे ती गणपती बाप्पांना अर्पण करायला लावायची. अतिशय चमत्कारिक असा हा उपाय, कारण असं म्हटलं जातं गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत साक्षात गणपती बाप्पा या भूतलावर असतात आणि जो पण भक्त खऱ्या श्रद्धेने खऱ्या मनाने गणपती बाप्पांची पूजा करतो, सेवा करतो, त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करत असतात. म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या मुलाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.